नमस्कार. घर यादी घरगणना पहिला टप्पा यामध्ये HLO मोबाईल ॲप डाउनलोड कसे करावे, HLO मोबाईल ॲपवरचे विविध पर्याय काय काय आहेत याची संपूर्ण माहिती मराठीत घेऊया. चला तर मग सुरू करूया. HLO मोबाईल ॲप इन्स्टॉलेशनसाठी आवश्यक बाबी खालीलप्रमाणे: ISO साठी किमान आवृत्ती 15 असावी, अँड्रॉइडसाठी किमान आवृत्ती 12 असावी, किमान 4 GB रॅम असावी आणि 8 GB स्टोरेज सह मोबाईल असावा. नकाशा पाहण्यासाठी फोनमध्ये PDF व्ह्यूवर असणे आवश्यक आहे. त्यानंतर HLO मोबाईल ॲप हे सेन्सस 2027 हाऊस लिस्ट या नावाने अँड्रॉइडसाठी आणि ISO या दोघांसाठी उपलब्ध आहे. अँड्रॉइडसाठी प्ले स्टोअरवरून ॲप शोधून थेट डाउनलोड केले जाऊ शकते. ISO साठी खालील लिंकवरून मोबाईल ॲप ॲक्सेस केले जाऊ शकते. ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही ती लिंक पाहू शकतात आणि त्यावरून मोबाईल ॲप डाउनलोड करून घेऊ शकतात. सर्वप्रथम मोबाईल ॲप डाउनलोड केल्यानंतर लॉगिंगसाठी या ठिकाणी असा स्क्रीन येणार आहे. या ठिकाणी वापरकर्ता ID आपल्याला टाकायचा आहे, जो आपल्याला टेक्स्ट मेसेजद्वारा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर कॅप्चा कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर जर चुकीचा कॅप्चा कोड दाखवत असेल तर रिफ्रेश बटन पुन्हा दाबून तो कॅप्चा कोड त्या ठिकाणी टाका आणि लॉग इनवर क्लिक करा. त्यानंतर भाषा निवड. पहिल्यांदा नोंदणीच्या वेळी भाषा निवडणे अनिवार्य आहे. या टप्प्यानंतर आपण भाषा बदलू शकणार नाही, म्हणून भाषा काळजीपूर्वक निवडा. भाषा आपल्याला एकदाच निवडता येणार आहे. भाषेची पुष्टी करण्यासाठी एक अलर्ट संदेश दिसेल. जर दिसणारी भाषा ठीक असेल तर कन्फर्म म्हणजेच पुष्टी बटनावर क्लिक करा. अन्यथा भाषा बदलासाठी चेंज लँग्वेज भाषा बदला यावर क्लिक करा. त्यानंतर भाषेची पुष्टी केल्यानंतर तुम्हाला याप्रमाणे स्क्रीन दिसेल. त्यावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होईल. या ठिकाणी तुमचे मोबाईलचे लास्ट 4 डिजिट दाखवत आहे, ते व्यवस्थित बघून घ्या आणि ठीक आहे यावर क्लिक करा. त्यानंतर प्राप्त झालेला OTP टाका आणि OTP तपासावर क्लिक करा. जर OTP बरोबर असेल तर पासवर्ड विचारला जाईल. हा पासवर्ड आपल्याला आधीच टेक्स्टद्वारा प्राप्त झालेला आहे. तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासवर्ड दिल्यानंतर लॉगिंगसाठी सादर करा यावर क्लिक करा. एकदा डिव्हाइस नोंदणीकृत झाल्यानंतर पुढील लॉगिंगसाठी OTP विचारला जाणार नाही. मोबाईल ॲपसाठी पिन सेट करणे. पहिल्यांदा नोंदणी केली की मोबाईल ॲपसाठी दोनदा पिन सेट करण्यास सांगितले जाते. हा पिन पुढील लॉगिंगसाठी वापरला जाईल. जोपर्यंत वापरकर्ता मेनूद्वारे लॉग आउट करत नाही तोपर्यंत हा पिन सेट असेल. या ठिकाणी आपल्याला 4 अंकी पिन सेट करायचा आहे. जसे की आपण फोनपेसाठी पिन जनरेट करत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी पिन सेट करायचा आहे. त्यानंतर पुढील स्क्रीन दिसेल. या ठिकाणी आपल्याला लॉगिंग केल्यानंतर आपल्या स्थानासंबंधीचा तपशील दिसेल. तो तपशील नियुक्तीपत्राप्रमाणेच आहे की नाही याची खात्री करा. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही माहिती प्रविष्ट करावी लागणार आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला इमारतींची संख्या. या ठिकाणी आपल्याला इमारतींची संख्या अंदाजित संख्या द्यायची आहे, जी आपण नकाशामध्ये अंदाजे लेआउट नकाशाप्रमाणे काढलेले आहे त्याप्रमाणे या ठिकाणी इमारतींची संख्या द्यायची आहे. त्याचप्रमाणे गणना घरांची संख्या सुद्धा आपल्याला अंदाजे लेआउट नकाशाप्रमाणे काढलेले त्याप्रमाणे या ठिकाणी भरायचे. प्रश्नावली भरणे सुरू करण्यासाठी घर यादी कार्य या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 3 रेषा दिसतात. त्यावर क्लिक केल्यानंतर अशी स्क्रीन आपल्या समोर येईल. त्यावर वेगवेगळे ऑप्शन आहेत ते बघूया. सर्वात प्रथम तुम्हाला स्वगणना ID डाउनलोड झाला आणि त्याची संख्या या ठिकाणी दिसेल, म्हणजेच ACID ची संख्या या ठिकाणी दिसेल. त्यानंतर या ठिकाणी विषयी ॲपबद्दल माहिती सांगणार आहे. त्यानंतर खाली पासवर्ड बदलण्यासाठी या ऑप्शनचा वापर करता येईल. त्यानंतर घर यादी गट नकाशे म्हणजे HLB मॅप्स डाउनलोड करण्यासाठी या ऑप्शनचा वापर करता येईल. त्यानंतर मदत हे आपल्याला काही माहिती लागत असेल तर या ठिकाणी मदत हा पर्याय ठेवलेला आहे. त्यानंतर बाहेर पडा हे ऑप्शन लॉग आउट होण्यासाठी आहे. यानंतर आपल्याला वापरकर्त्याला पासवर्ड वापरून पुन्हा लॉग इन करावे लागेल, त्यामुळे पूर्ण काम झाल्याशिवाय लॉग आउट होऊ नका. जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर काय करणार, तर पासवर्ड बदलण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करावी लागेल. जसे नोंदणी पृष्ठावर फॉरगेट पासवर्डची लिंक देखील आहे, जसे आपण मागे पाहिले. लिंकवर क्लिक करा आणि युजर ID प्रविष्ट करा. युजर ID सबमिट केल्यानंतर OTP आणि नवीन पासवर्ड विचारला जाईल आणि त्याची पडताळणी केली जाईल.
जर सर्व तपशील बरोबर असतील तर पासवर्ड अपडेट केला जाईल आणि संबंधित युजर ID साठी नवीन पासवर्ड सेट केला जाईल। या ठिकाणी युजर ID, OTP, पासवर्ड, रिपासवर्ड आणि मग सबमिटवर क्लिक करून आपल्याला पासवर्ड चेंज करता येईल। जर वापरकर्त्याला पासवर्ड बदलायचा असेल तर ते मेनू मधील डावीकडील 3 ओळी त्या ठिकाणी जाऊन पासवर्ड चेंज करू शकतात। पासवर्ड फक्त नोंदणीकृत मोबाईल डिव्हाइसवरचा बदलता येतो, म्हणजेच तो डिव्हाइस आधीच एकदा नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। त्यामुळे जर युजरला पासवर्ड मिळाला नाही किंवा युजर तयार करताना तो चुकला तर अशा परिस्थितीत पासवर्ड फक्त CMMS पोर्टलवरच रिसेट किंवा बदलता येईल। त्यानंतर मेनू इंटरफेस या पद्धतीने दिसेल। प्रगणक आणि पर्यवेक्षकाद्वारे सुलभ आणि सुरळीत माहिती संकलनासाठी मेनू इंटरफेस सोपा ठेवला आहे, त्याची माहिती घेऊया। या ठिकाणी हा जो मेनू बार आहे याची माहिती घेऊया। सर्वप्रथम हा पर्याय प्रगणकाद्वारे सर्व माहिती संकलनासाठी रेकॉर्डचे संपादन करण्यासाठी वापरला जातो। जास्तीत जास्त काम आपल्याला याच पर्यायावर करायचे आहे। 1 ते 34 प्रश्न याच पर्यायावर आपल्याला मिळतील। त्यानंतर दुसरा पर्याय आहे माहिती अद्ययावत करणे। हा पर्याय एखाद्या विशिष्ट रेकॉर्डचे संपादन करण्यासाठी वापरला जातो। रेकॉर्डसाठी संपादित करा, हटवा म्हणजेच डिलीट करा असे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यानंतर तिसरा पर्याय आधीच सिंक केलेली माहिती संपादित करण्यासाठी या पर्यायाचा वापर होईल। हा पर्याय रेकॉर्डच्या संपादनासाठी वापरला जातो जे आधी सिंक केले आहेत, परंतु उच्च जनगणना वापरकर्त्याच्या सूचनेनुसार बदल करणे आवश्यक आहे। त्यानंतर आधी सिंक केलेली माहिती संपादित करणे म्हणजे काय? सिंक केल्यानंतर रेकॉर्ड संपादित करण्याचे कारण विचारले जाईल। प्रगणकाला शिफारशीनुसार ऑन द रिकमेंडेशन ऑफ निवडणे आवश्यक आहे। या निवडीनंतर कोरा रेकॉर्ड उघडेल आणि प्रगणकाला पुन्हा नव्याने रेकॉर्ड प्रविष्ट करावा लागेल। सिंक नंतर संपादन एडिट आफ्टर सिंक्रोनायझेशन वापरण्यापूर्वी प्रगणकाने सारांश पहा पर्याय वापरून सर्व तपशील नोंदवून घ्यावेत, कारण त्यांना संपूर्ण डेटा नव्याने भरावा लागेल। प्रगणकांनी त्यांचे काम योग्य आणि अचूकपणे करावे यासाठी त्यांना संवेदनशील केले पाहिजे, कारण जर पर्यवेक्षकाला कोणतीही चूक आढळली तर प्रगणकाला हा पर्याय वापरून त्या रेकॉर्डसाठी संपूर्ण डेटा नव्याने भरावा लागेल। सिंक नंतर जर पर्यवेक्षकाकडून कोणताही शेरा रिमार्क दिला असेल तर प्रगणकाला HLB क्रमांक, ओळ क्रमांक आणि पर्यवेक्षकाने दिलेला शेरा दर्शवणारा SMS प्राप्त होईल। SMS प्राप्त झाल्यास पर्यवेक्षकाने दर्शवलेली चूक दुरुस्त करण्यासाठी प्रगणक सिंक नंतर संपादन हा पर्याय वापरू शकतो। त्यानंतर या ठिकाणी सारांश पहा हा पर्याय आहे। हा पर्याय भरलेल्या गणना घरांचा सारांश पाहण्यासाठी वापरला जातो, जसे की या ठिकाणी स्क्रीन आलेली आहे। पूर्ण रेकॉर्ड पाहण्यासाठी डोळ्याच्या चिन्हावर या ठिकाणी क्लिक करा, म्हणजे आपल्याला त्या घराची पूर्ण माहिती दिसेल, जसे की या ठिकाणी दिसत आहे। त्यानंतर माहिती सिंक करणे हा पर्याय या ठिकाणी आहे। सिंक कितीही वेळा आणि कधीही केले जाऊ शकते। प्रगणकाने पडताळणी आणि अचूकतेच्या संमतीसाठी चेक बॉक्सवर क्लिक करणे आणि खालील बॉक्समध्ये स्वाक्षरी करणे आवश्यक आहे। आपण जर ऑफलाइन डाटा तयार केला आणि तो जर सिंक करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला जो बॉक्स दिसतो आहे त्यामध्ये साइन करावे लागेल। डेटा सिंक करण्यासाठी सेव्ह अँड सिंक जतन आणि सिंक करा यावर क्लिक करा। सर्व पूर्ण झालेला, हटवलेला, लॉक केलेला डेटा सिंक केला जाईल। लॉक केलेला डेटा सामान्यतः संपादित पर्यायाद्वारे कधीही संपादन केला जाऊ शकतो, परंतु पूर्ण डेटा फक्त सिंक नंतर संपादन पर्याय वापरूनच संपादित केला जाऊ शकतो। त्यानंतर पुढचा पर्याय आहे घरयादी गट पूर्ण म्हणून चिन्हांकित करणे। हा टॅब प्रगणकाला HLB पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करण्याची अनुमती देतो, म्हणजेच आपले पूर्ण काम झाले तेव्हाच हा टॅब वापरायचा आहे। हे फक्त तेव्हाच HLB पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करण्यास अनुमती देईल जर कोणतेही अपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध नसतील आणि गणना घरांची संख्या लोकेशन स्क्रीनवर प्रविष्ट केलेल्या अपेक्षित गणना घरांच्या संख्येशी जुळत असेल। संमतीच्या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि स्वाक्षरी करा। त्यानंतर सबमिट बटन सक्षम होईल। सबमिट वर क्लिक करा आणि घरयादी गट पूर्ण म्हणून चिन्हांकित केले जाईल। जर कोणताही डेटा बाकी असेल तर त्रुटी संदेश एरर मेसेज देईल की काही डेटा सिंक होणे बाकी आहे। सिंक केल्यानंतर वापरकर्ता पुन्हा घरयादी गट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतो। त्यानंतर घरयादी गट म्हणजे HLB पूर्ण म्हणून चिन्हांकित करणे।
जर घरयादी गट HLB पूर्ण झाल्याचे चिन्हांकित केले असेल तर संदेश दिसेल. एकदा घरयादी गट पूर्ण झाल्याचे चिन्हांकित केले, जर प्रगणकाने पुन्हा प्रयत्न केला तर HLB आधीच पूर्ण झाल्याचे चिन्हांकित केले आहे असा संदेश पॉपअप देईल. या ठिकाणी जसं दिसतोय तसा. जर HLB पूर्ण झाल्याचे चिन्हांकित केल्यानंतर कोणताही डेटा संपादित किंवा जोडला गेला असेल तर सर्व्हरवर डेटा अद्ययावत करण्यासाठी प्रगणकाला सिंक करावे लागेल आणि HLB पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करावे लागेल. जेव्हा प्रगणकाद्वारे HLB पूर्ण केले जाते तेव्हा माहितीसाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकाला एक SMS देखील पाठवला जाईल. समजा एखादा मोबाईल ज्यावर आपण घरगणना यादी याचे काम आपण करत आहोत, परंतु काही कारणास्तव तो बदलायची वेळ आली तर काय करावे हे समजून घेऊया. प्रगणकांना अनावश्यकपणे डिव्हाइस बदलू नये यासाठी सावध केले पाहिजे, कारण यामुळे फील्डमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात आणि डेटा गमावला जाऊ शकतो. पण जर कोणत्याही परिस्थितीत डिव्हाइस बदलणे आवश्यक आणि अपरिहार्य असेल तर प्रगणकाद्वारे डिव्हाइस बदलले जाऊ शकते, परंतु कोणत्याही म्हणजे सिंक न झालेला डेटा गमावला जाईल आणि तो कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मिळवता किंवा सिंक करता येणार नाही. जर डिव्हाइस बदलले गेले तर जुने डिव्हाइस आपोआप डिरजिस्टर होईल. त्यानंतर कोणताही अनसिंक डेटा पुन्हा प्राप्त केला जाऊ शकत नाही. याबाबत सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकांना संवेदनशील केले पाहिजे. डिव्हाइस बदलणे या ठिकाणी स्क्रीन मार्फत समजून घेऊया. नवीन डिव्हाइसवर लॉगिन करण्याचा प्रयत्न करताना एक चेतावणी वॉर्निंग बॉक्स दिसेल. हे वापरकर्त्याला अलर्ट करते की जुने डिव्हाइस डिरजिस्टर केले जाईल आणि तेथे उपस्थित असलेला कोणताही अनसिंक डेटा गमावला जाईल. पुढे जाण्यापूर्वी वापरकर्त्याने पुष्टी करणे आवश्यक आहे, कन्फर्म बटन वर क्लिक करणे आवश्यक आहे. एकदा पुष्टी केल्यानंतर जुने डिव्हाइस मधून डिरजिस्टर झाले आहे आणि नवीन डिव्हाइस यशस्वीरित्या नोंदणीकृत झाले आहे याची पुष्टी करणारा यशस्वी संदेश या ठिकाणी आपल्याला दिसेल. एकदा नवीन डिव्हाइस नोंदणीकृत झाले की जुने डिव्हाइसवर कोणत्याही परिस्थितीत वापरले जाऊ शकत नाही. जर तुम्ही जुन्या डिव्हाइसमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला तर खालील संदेश दिसेल, ज्यामध्ये नमूद केले असेल की हे डिव्हाइस तुमच्याद्वारे आधीच डिरजिस्टर केले गेले आहे. लक्षात ठेवा की जर कोणतेही नवीन डिव्हाइस नोंदणीकृत केले तर जुन्या डिव्हाइस मधील सर्व अनसिंक डेटा काही उपयोगाचा राहणार नाही आणि तो नंतर सिंक केला जाऊ शकणार नाही. धन्यवाद. जनगणनेचे काम करण्यासाठी सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांना शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुनश्च धन्यवाद. बाय बाय.